नमस्कार गायजणू, कोकणस्थ चिनूमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण झटपट अशी एक उपम्याची रेसिपी आणि बांगडा आपलं हलव्याचं म्हणजे हलव्याचे छोटे हलव्यांचं हिरवं तिखलं बघणार आहे. तर चला रेसिपीकडे बोलूया. तर आपण बघूया. तर चला. नमस्कार गायजणू. तर कसं आहे, सीन झाला आहे की मला आता निघायचं राईडला. आता नाही म्हणजे थोडे दिवस आहे आपल्या हातात स्टेसाठी, त्याचा काही इश्यू नाही आहे. बाईक सर्व्हिसना द्यायची आहे. आपली ॲरॉक्सली फर्स्ट सर्व्हिस असणार आहे यामाच्या इथे. तर ते आपण जाताना तुम्हाला दाखवतो मी. ती फर्स्ट सर्व्हिस असणार आहे आणि बाकीचं पण अजून आहे ते पण दाखवणारच आहे मी. तर कसं आहे, सीन झाला आहे की थोडक्यात म्हणजे आता जायचं आपल्याला दूध पापेश्वर, शंकराचं स्थान आहे राजापूरला, दूध पापेश्वर म्हणून. ते पण मस्त स्थान आहे, जवळ आहे. तिथे वॉटरफॉल वगैरे, नाही तर वॉटरफॉलच्या आत पण शिवलिंग आहे असं म्हणजे ऐकलं आहे कंटेंटमध्ये मी, आणि 2-3 व्हिडिओमध्ये पण बघितलेलं आहे. पण तिथे पण आपण जाणारच आहे. आणि त्याच्याबरोबर आपल्याला जायचं आता घरी आल्यावर, म्हणजे सर्व्हिसिंग फर्स्ट सर्व्हिस असणार आपल्या ॲरॉक्सची. आल्यानंतरला मग आपलं झटपट असा नाश्ता आहे, मम्मीनी केला आहे तो पण बघणार आहोत. पिवळा उपमा आणि सुका छोटा हलवा, त्याची हिरवी चटणी, हलव्याची पिल्लं म्हणजे छोटा हलव्याची हिरवी चटणी केली आहे, ते पण बघणार आहोत. आणि ते वरती पण थोडे बघा सगळा कचरा पडला आहे, ते इग्नोर करा. म्हणजे आता काय थोडंसं काम चाललं आहे ना वर घराकडे, तर त्याच्यासाठी पण ते सगळा कचरा वगैरे पडला आहे. तर चला बघूया, आता तुम्हाला दाखवतो. तर लेट्स गो. जाणून बघून असं बाहेरचा लूक आहे आपल्या घराकडचा. हे इथे शिडीवरती जाण्यासाठी, म्हणजे वरती माळ आहे. इकडे बघा तुम्हाला दिसेल, इथे वरती हे माझं मामाचं घर आहे. आणि इकडे असा वरती असं माळाकडून मग जायचं. आता वरती कामं चालू आहे, हे बघा झूम करून दाखवतो मी. आता हे पण आपण बघू. तर चला, ही आपली मस्टँग उभी आहे इथे. आपल्याला सर्व्हिसिंगला ॲरॉक्स आपल्या ग्लासला ही ग्लास काढून थोडीशी मोठी आहे, तर ती पण लावायची आहे. तर आता चला दाखवतो. आपण सर्व्हिसिंगला गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव, श्री गणेशाय नमः, पार्वतीपती हर हर महादेव, ओम साईराम, श्री स्वामी समर्थ. तर काही जण निघालं आहे. आता दुपारचे वाजले 12:30. गरमी पण आहे, मग हेल्मेट घातले म्हणून काय वाटत नाही आपल्याला. बाई आपली आहे इथे उभी अशी तर आपल्याला अजून जायचं आहे यामाच्या इथे. तर तुम्हाला दाखवतो. आता कसं आहे, सीन झाला आहे की ते सगळीकडे कामं चालूच आहे. 1 मिनिट थांबा. काय ती बसलीस का? बसली. चला काही जण बसली. अरे आपल्या इकडचा मस्त थोडीशी गरमी आहे, पण आता बाईकवर काय एवढं वाटत नाही. गरमी तर आपली असतेच नाही. अजून तर सुरुवात आहे. आता अख्खा एप्रिल चालू आहे ना, मार्च चालू आहे. मार्च, एप्रिल, मे काय आता इथे काय ठिकाणी काजू पण आले वरती, हिरवे कच्चे काजू आणि बियाणं. बघा आता मस्त मजा घेऊन
लांब नाही, इथे पण कलिंगड वगैरे आहे. कलिंगड आता सीझन चालू गाड्या येतात का बघूया आणि मग त्या साईडला जाऊ. येते गाडी येते आणि या रोडने पण मित्रांनो इथे पण वरती चांगली गावं आहेत. जे जेवढं पण आहे कात्रज नंतर आसोडी वगैरे सगळी गावं आहेत. इकडे हुंडाईचं शोरूम आहे आपल्या नदी पण आहे, पाणी थोडंफार आहे नदीला. जाऊया आपण बघून येऊया. जेवढं कसं आहे आता नाही म्हणजे मंगळवार किंवा बुधवार किंवा असा आसपासच विचार आहे जायचा. बघू आता कसं ठरतं आहे. काय कसं ऐन टाईमला काय काम आलं तर मग पोस्टपोन होतं. तर आता म्हटलं त्याच्या आधी आपली गुजरातला सर्व्हिस करून घेऊया, सर्व्हिसिंगला देऊ. मग त्याच्यानंतरला आल्यानंतरला मग प्लॅनिंग करू. राजापूरला जायचं आहे. बाबेश्वरचं स्थान आहे. नंतर गंगा पण येते राजापूरची. आता यावर्षी काय माहिती नाही बहुतेक येते की नाही करत ते. आणि त्याला पण जाणारच आहे राजापूरची गंगा बघायला. आणि आता जाणार ते दूध बाबेश्वर ते पण राजापूरलाच आहे. तेव्हा आता त्याच्या आधी गाडीचं सगळं काम क्लिअर करून घेऊ सर्व्हिसिंगचं. बघू आता काय कसं चालतं ते सर्व्हिसिंग करून घेतली म्हणजे क्लिअर बरं आहे. सगळं प्रॉपर सर्व्हिसिंग करून नंतरला बाईकचे प्रॉब्लेम होतात ना काय ठिकाणी. म्हटलं आधीच करून घेतली. फर्स्ट सर्व्हिस आहे म्हणून काय कंपनी टू असतं त्यांचं म्हणजे करून देतात करून फर्स्ट सर्व्हिस. आता कॅमेरा तर थोडा व्ह्यू बघा मस्त व्ह्यू आहे. कॅमेरा आता प्रॉपर क्लीन केला आहे. पण म्हटलं चेक करता येईल चालू आहे की नाही. आणि म्हटलं बघूया आता हळूहळू या साईडला आता जायचं वरतूनच आपल्याला हायवे पकडूनच जायचं आहे. तर हायवे पकडून मग आम्हाला सोडून लागेल तिकडे जाऊन आपण आपलं बाईकचं विचारू सर्व्हिसिंगचं काय आहे ते काय मसाजची वालो मसाजची जागा इथं ना फुल व्हायब्रेंट होती. इकडनं आता फुल व्हायब्रेंट होणार मसाजची जागा. आपण सायली जातो का कॅमेरा प्रॉपर होणार नाही म्हणून काय हेल्मेट वगैरे आपण सेफ्टी गिअर आहे म्हणून काय वाटत नाही आहे. बघूया आता कसं काय. आता काय काम आहे आता चालत आता येताना रिक्षाने जाणार आहे ना दिलीवर चालून कशाला जावे मुंबई गोवा रोड बघा काय काय ठिकाणी काय ठिकाणी वेगवेगळे पॅसेस आहेत.
साईडला आपल्याला जायचं असेल तर हायवे पकडून म्हणजे जास्त नाही. आता हा हायवे पार केला की मग खालूनच जायचं आहे, कारण मग त्याच्यानंतरला लगेच लागेल यामाचं प्रॉपराच्या बांधवर. बघू येताना काय काय थोडंफार घ्यायचे ते पण आपण घेऊ. आज माझा टाईम आहे. हॉटेल क्रांती लॉन्च. टॉवर असं नेटवर्कच भेटत नाही काय काय ठिकाणी. एवढं टॉवर आहे पण नेटवर्कच नाही. काही काही ठिकाणी आहे याचं नेटवर्कचे प्रॉब्लेम. पॅच टाकले काही काही ठिकाणी चांगले रस्ते मस्त आहेत. मस्त काय आता थोडंसं कंट्रोल या साईडला पण गायजान कसं आहे. या साईडला कारण काय कोकण एरिया पण या साईडला स्वामींचं मठ पण आहे. लेफ्ट साईडला सरेंदळे रोडला स्वामींचं मठ आहे. नंतर गाव पण तिकडचं पुढचं चांगलं आहे. आपण इथं जाणार आहे एक परत, ते पण शूट करू आपण. बघूया तिथे काय काय. चला आपण आता आलो आहे या माझ्या शोरूमवर. येऊन बघूया काय म्हणताय. सर्व्हिसिंग करायची. चला झालं आहे काय हे बघा काय जाणून. माझा आपलं शोरूम आहे इथे बाईकची सर्व्हिसिंगला. आता जाऊन बघूया. दाखवतो आतमध्ये. हे बघा नवीन बाईक आहे. नवीन नवीन पाहिजे का तिकडची दाखवतो आणि जाऊन विचारू काय सर्व्हिसिंगचं. आपल्याला आज काय भेटणार नाही आहे. आपली ॲरॉक्स रुद्राक्स उद्या भेटेल. 2 दिवस थांबायला लागेल. 2-3 दिवस. मग ते म्हणजे 2 दिवस तरी आहे. म्हणजे आता ते बोलतात की बाकीच्या पण बाईक्स आहेत ते त्याच्या पण आहेत. नंतर आपले झालं की कॉल करतील. आता आपण रात्र बाजारात थोडंसं म्हटलं वॉक चालूया. वॉक पण होईल.
आता काय कॅब बीब घातली म्हणून काय ऊन एवढं वाटत नाही ना, तर काय बघू आता. आणि हे मम्मी उन्हातून चालते. हे घे पाहिजे घे, नको बोलते कॅब. तर चला आता दाखवेल, बघूया काय काय बाजारात आता आहे. आणि आपलं हेल्मेट घेऊन चाललोय. चालायला पण मजा येते बाजारातून जायला, बघत बघत सामान घेत जायचं, बघत जायचं. मग काय पुढची अजून कामं करत जायची. चला काही जण कसं पाणी अडवतात बघा, बांध घालून पाणी अडवून ठेवले नदीचे बघा. असे बांध घातले आहेत मोठे मोठे, आणि इथे बघा पाणी अटकून ठेवलं. आता पण बदक आहे, बदक नाही हे काळे बदक आहेत बघा, दिसत असतील तुम्हाला. बगळेच वाटतं, बदक का बगळे, बगळे असं अटकून ठेवले बघा. आंघोळ करतायत मस्तपैकी पाण्यात. ठंडे ठंडे पाणी से नहाना चाहिए, मजा आई चाहिए. काय जाणू मला हे बघा, हे सर्वात जुनी अशी मातीची घरं होती पहिली. हे बघा चिडे आणि माती, हे बघा दिसत असेल तुम्हाला. अशी पूर्वीसारखी घरं होती, आता सगळं गेलं, सोडून गेले. हे आता मातीचं घर त्या साईडला होतं, म्हणून म्हटलं दाखवूया तुम्हाला. म्हटलं हे बघा इथे होतं पाठीमागे. असं दोन्ही घरं आहेत मातीची. आता काय ही मातीची घरं आहेत, इथे पण आहे. आता काय कोण नाही, सगळेच गेले सोडून आपल्या आपल्या ठिकाणी, मुंबई गावी इथे तिकडे गेले. तर गेलं जुनं घर पद्धती. आता सगळे आता नवीन आले, किडे बांधकाम वगैरे. आता काय ठिकाणी नाही, आता काय ठिकाणी नाही आहे मातीची घरं वगैरे. आता ते एक दिसलं म्हणून मी दाखवलं तुम्हाला की मातीचं घर बरेच जवळून असं. म्हटलं बघू आता काय. चला आता वाजले 1 वाजत आला असेल, 12:30. थोडंसं शॉपिंग करायची, मग रिक्षा नाही तर रिक्षा पकडून आपल्या घरी. थोडी शॉपिंग बाकी आहे, बघू आता काय भेटते बाजारात दुपारचं. तर शक्यतो कसं दुपारी बंद होतो बाजार इथे. दुपारचा बाजार शक्यतो बंद होतो, लोक जेवायला जातात. परत काय ठिकाणी तिथे काय जण असतात तिथे जाणतात, डबा वगैरे तिथेच खातात, आराम करतात. परत चालू. तर आता बघूया आणि चालू भजन म्हणतात. हे बघा दाखवतो तर हे बघा जवळ तुम्ही झूम करून, हे सगळं अख्खं मातीचं घर. आता सध्या कोणी नाही. हे बघा कौलं, तिथे घर, तिथे पण आहे घर, तिथे हातात वाटते कोणतरी. हे बघा असं. आज आपल्याला झटपट नाश्ता बनवायचा आहे. आता झटपट नाश्ता मी दाखवते, साधा सिंपल तिखट शिरा. बघा त्याच्यासाठी साहित्य काय घेतले. थोडे शेंगदाणे घेतलेत, कढीपत्ता, ओली मिरची आणि आपण कोथिंबीर घेतली थोडीशी, कारण का मी ती फोडणीतच टाकत असते. हळद लागणार आहे, मीठ लागणार आहे, खोबरं ऑप्शनल आहे.
आणि इथे मी मिसळण्याच्या डब्यामध्ये बघा आपल्याला तुम्हाला दिसेल राई आहे, जिरं आहे आणि मी तीळ नेहमी टाकत असते फोडणीमध्ये, तर ते टाकायचे आहेत. एक वाटी, मोठी वाटी भरून मी रवा घेतला आहे आणि हे बघा गॅस पेटवला इथे आणि त्याच्यामध्ये बघा थोडंसं मी तेल आधीच गरम करायला टाकलेलं आहे. तर तेल आता हे गरम होऊ दे. साधारण 1 टेबल म्हणजे टीस्पून म्हटले तर 2, आता एक आपला मोठा जरासा चमचा, हा जो चमचा आहे तर तो चमचा असा अर्धा पाऊंड मी तेल घेतलेलं आहे. तर चला आता आपण सुरुवात करूया. बघा आता तेल तापायला सुरुवात झालेली आहे. जरा पाठीमागची घाण आहे ती इग्नोर करा, कारण का मला जरा आज ओटा वगैरे धुवायचा आहे, टाईल्स वगैरे सगळ्या, तर तेव्हा मी ते सगळं साफ होऊन जाणार आहे माझं. आता तेल तापायची मी वाट बघते. बघा तेल आता आपलं तापायला सुरुवात होते आणि हा झटकीपट होतो, जास्ती वेळ लागत नाही त्याला. साहित्य आपल्या घरात हे रेडी. रवा तर पोहे रवा आपण ठेवतोच घरामध्ये, कारण का पटकन कोण पाहुणे वगैरे आले तरी सुद्धा काहीच करायला नाही तर ते पोहे आणखीन तिखट शिरा किंवा गोड शिरा म्हणा आपला पटकन तयार होतो. तर आता मी दाखवते, कारण का हा नाश्ता माझ्या मुलाला पण फार आवडतो आणि पटकन खायला पण चांगला लागतो, थोडंसं तिखट पण असतं, बरं वाटतं, आणखीन आपल्याला पोटासाठी पण चांगलं आहे बाहेरचं काहीतरी खाण्यापेक्षा. तर चला आता आपलं तेल चांगल्यापैकी गरम झालेलं आहे. तेलामध्ये मी राई टाकते. राई बघा तडतडली आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं टाकलं आहे आणि तुम्हाला जसं मी सांगितलं तसं हे बघा तीळ, तर ते तीळ टाकणार आहे. मला तीळ टाकलेले फार आवडतात आणि सगळ्यातच टाकत असते मी. फोडणीत तीळ चांगले असतात. थोडंसं त्याच्यात लिंबू पिळायचं आणि शेंगदाणे थोडे टाकणार आहे, जास्ती नाही, कारण का त्याला आवडत नाही. साधं बोललो तुला मला बस एडिट करताना आई साधा पैसा पण पिवळा कांदा टोमॅटो वगैरे करते हे सगळं टाकते. यात थोडा कांदा पण टाकणार आहे मी, टोमॅटो कांदा, थोडा कांदा आणि टोमॅटो पण आपल्याला टाकायचा आहे, तर तो आता टाकून घेऊया. बघा आपल्याला कांदा आणि टोमॅटो पण टाकायचं आहे. मी जरा हे करायला विसरली. आता हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे बघा मिरची चांगली त्याच्यात अशी हे झाली पाहिजे. आता आपल्या ह्याच्यामध्ये रवा टाकायचा आहे. आता हा रवा जरा गॅस बारीक करून चांगला भाजायचा आणि त्याच्यामध्ये पाणी घालायचं. आपण गार पाणी घातलं तरी चालतं, कोमट पाणी घातलं तरी चालतं, तरी तो चांगला होतो. आता मी हे चांगलं परतून घेते. हे रवा चांगला भाजला गेला पाहिजे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळे ती फोडणीमध्ये आपण जे सगळं साहित्य घातलं आहे ते पण आपल्या त्या रव्याबरोबर छान भाजून निघतं. त्याला अजून खमंगपणा येतो. तुम्हाला मी आता ह्या अँगलने दाखवते. हे बघा आता हा जरा भाजला की आपला 1-5 मिनिटात शिरा तयार. त्यात पाणी घातलं की थोडी वाफ येऊन द्यायची, बस. सगळं भाजायलाच जरा वेळ जातो. रवा थोडा चांगला भाजला पाहिजे. तर काही जण कसं रवा आधी भाजून पण स्टोअर करून ठेवतात, तर तसा केला असेल तर जास्ती वेळ लागतही नाही. जस्ट रवा टाकायचा, 1-2दा परतायचं, म्हणजे तो रवा फक्त गरम होऊन द्यायचा आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं की आपला तिखट शिरा किंवा उपमा काय म्हणाल ते, तर ते आपलं रेडी होतं.
बघा आता वास यायला सुरुवात झाली आहे रव्याला. रवा चांगला भाजतोय ना, हळूहळू वास यायला सुरुवात होतो खरपूस असा. तो वास आला की समजायचा आपला रवा भाजलाय. तो फुलतो आणि रवा तुम्ही बघत असाल असा फुलतो रवा, फुलायला सुरुवात होते. आता मी पाणी घालते आणि वाफेला टाकते आणि नंतर तुम्हाला तयार झाल्यानंतर दाखवते. एक ग्लासभर पाणी टाकलं, माझ्या मते तेवढं पुरेसं आहे. आता हे बघा, हे एवढ्या कन्सिस्टन्सीला असं ते ठेवायचं. आता ते शिजत ठेवायचं. झाकून ठेवते आणि मग तयार झाला की तुम्हाला दाखव. बघा खोबरं टाकून आता आपण सगळं आता हे सर्व करणार. खाण्यासाठी आता हा रेडी झालेला आहे. पटकन होतो 10-15 मिनटात. आता मी तुम्हाला सर्व केलेलं दाखवते. हां, आज हे जे त्या दिवशी मी आणली होती छोटे हलवे सरंगे, तर त्याचं मी एक आज हिरवं चटणी म्हणजे हिरवी चटणी घालून त्याचं तिखलं करणार आहे. असं हिरवी चटणी घालून आम्ही बऱ्याचदा बोंबील जे असतात आपले ओले बोंबील, तर त्या ओल्या बोंबीलचं करतो, त्याला बुजणं म्हणतो. पण त्याच रेसिपीचा उपयोग करून आपण त्याच्यामध्ये हलवा जो असा समजा आता माझ्याकडे छोटे आहेत म्हणून मी आता हे सगळे अख्खे घालणार आहे. आता जून जर हलवा असेल तर त्याचे एवढे छोटे पीसेस करतात, किंवा जर आपलं हे असेल काय ते पापलेट असेल तर त्याचे पण एवढे छोटे पीसेस, मोठ्या पापलेटचे एवढे छोटे छोटे पीसेस करून त्याच्यामध्ये पण ही रेसिपी करतात. तर दोन्ही ते पण छान लागतं. आता तर मी हे छोटे आहेत म्हणून मी हे अख्खेच टाकणार आहे. फार तर ह्याचा अर्धा केला त्यानंतर हा पण सगळे छोटेच आहेत, त्यामुळे मग हे एवढे मी छोटे छोटे टाकणार आहे. कारण का इथनं आपण हा मधनं कापला तर इकडे परत जास्ती राहतच नाही आहे. तर त्यामुळे ते घालून मी आता हिरवं चटणी करणार आहे. त्यासाठी काय साहित्य लागतं आहे ते बघा. ॲक्च्युली ही हिरवी चटणी आहे ना, ती खूप सारी कोथिंबीर, नंतर पुदिना, आणखीन लिंबू रस टाकून मी ही बनवलेली आहे आणि ओल्या मिरच्या घातलेल्या आहेत. आता तुम्ही म्हणाल ही चटणी मी अशी करून का ठेवते, तर आम्हाला दुकानामध्ये लागते. भेल बनवताना आम्ही ह्याचा उपयोग करतो, किंवा आपल्याला असं घरात पण केव्हा तरी जर साधी भाजी असेल आणि जर कंटाळा आला ती भाजी खायचा, तर ही थोडीशी आपण घेऊ शकतो की पानावरती थोडीशी वाढून घेतली तर मध्ये मध्ये असं तोंडी लावण्यासारखी, जसं आपण लोणचं घेतो तर तशी पण ही खायला छान लागते. की त्यामुळे ती भाजी खाताना आपल्याला त्याची एक चव वेगळी येते. पुदिना त्याच्यामध्ये असतो, लिंबू असतं, त्यामुळे त्याला चव खूप भारी लागते, छान लागते. ही चटणी माझ्याकडे त्यामुळे केलेलीच असते. आम्हाला ती आमच्या दुकानासाठी पण उपयोगी पडते आणि आता मी पूर्वीपासून करायची सुद्धा अगोदरसुद्धा, तर ती घरामध्ये पण उपयोगी पडते. तर आता मी इथे कोथिंबीर घेतलीच आहे हे बघा या साहित्यात, पण तरीसुद्धा मी ही चटणी थोडी घालणार आहे, कारण का त्याचा पण थोडासा स्वाद त्याला आला तर तो छान लागेल. त्याच्यासाठी मी एक थोडंसं घेण्यासाठी ही घेतलेली आहे चटणी. हे आपले हलवे आहेत, हे थोडं तेल लागेल फोडणीला, मीठ आहे. आता ह्याच्यात मी हळद घालणार नाही आहे. हळद ऑलरेडी आपण ह्याला घालतच नाहीत तसं, पण मी ह्याला हळद आणि मीठ लावून असंच मॅरिनेट करून ठेवलेलं होतं, त्यामुळे आपल्याला तेवढी इनफ आहे. ह्याच्यात बघा लसूण घेतलं, आलं घेतलं, ओली मिरची घेतली थोडी. ह्या चटणीत पण ओली मिरची आहे म्हणून मी थोडीच घेतली आहे. कोथिंबीर थोडीशी घेतली आहे कारण का ह्याचा हिरवटपणा इथे येणार आहे. नंतर खोबरं आहे, कांदा घेतला आहे. कांदा हा मी आता ह्याच्यात नाही घालणार आहे, जसं आपण लाल चटणीमध्ये ह्या वाटपात घालतो तसं न घालता हा मी फोडणीला घालणार आहे. कढीपत्ता घेतला आहे, जरा त्याने स्वाद छान येतो. आणि ह्याच्यात चिंचेचा अजिबात वापर करणार नाही आहे, कोकमाचा, कारण का त्याच्यासाठी कोकमाचाच वापर ह्याच्यामध्ये छान लागतो चिंचेपेक्षा. तर त्याचा वापर करून ह्या एवढ्या साहित्यामध्ये हे आता मी बनवून तुम्हाला दाखवते. आता ह्याच्यामध्ये आधी मी काय करणार आहे, हे जे सगळं वाटण आहे, खोबरं, कोथिंबीर, आलं, थोडंसं लसूण. आलं खूप पण नाही घ्यायचं, नाही तर आल्याची एक वेगळी जळजळ अशी घशाकडे येते. तर ते लसूण आणि ओली मिरची हे सगळं एवढं साहित्य ते मी वाटणार आहे. त्याच्यातच मी थोडीशी ही पेस्ट, थोडंसं एखाद चमचा असं हे टाकून ते पण एकसारखं वाटून घेणार आहे. आणि ते वाटण झाल्यानंतर मी तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते कशी करायची. हे बघा आता आपण वाटायला घेतोय. मी ह्याच्यामध्ये टाकलं हे सगळं साहित्य. कोथिंबीर आता इथे बघा, तुम्ही म्हणाल की कोथिंबीर अशी एवढी साफ का केलेली नाही आहे, पण हे मोठे मोठे असे देठ असतात ना, मी त्याचा पण उपयोग करते. कोवळे देठ आहेत सगळे,
आणि जाडी जरी देठ असतील त्याचे तरी सुद्धा आपण जर वाटणार असू ती कोथिंबीर तर ते जाडे देठ ह्याच्यामध्ये टाकायचे, कारण का त्याच्यामध्ये जास्ती स्वाद येतो कोथिंबीरचा उतरतो पानांपेक्षा. तर देठांचा वापर करायचा असते, फेकून नाही द्यायचे. खालची मुळं जर काढून टाकून दिली मातीत असते तो पोर्शन टाकून दिला आणि वरचा जाडा जरी देठ असेल आणि तो जरी आपण वाटणामध्ये जर घातला तर ते समजून पण येत नाही आणि खूप छान कोथिंबीरीचा वास त्याला आपल्या वाटणाला लागतो. तर आता हे साहित्य मी सगळं वाटून घेते. हे आपल्याला साहित्य असंच ठेवायचं आहे कारण का हे सगळं फोडणीमध्ये टाकायचं आहे आपल्याला. आता मी आधी नुसतंच लावणार आहे, कारण का आधी डायरेक्ट पाणी टाकलं तर ते नीट बारीक होत नाही. आधी नुसतं एकदा वाटून घेणार आणि मग परत पाणी टाकणार आणि हे वस्त्रगाळ असं बारीक चांगलं वाटून घेणार आहे. हे बघा, ही चटणी आता आपली अशी झालेली आहे. आता ही हिरवी चटणी आहे ती त्याच्यामध्ये टाकायची. तुम्ही म्हणाल की तुम्ही ओलं खोबरं का जास्त, सगळ्यातच ओलं खोबरं, पण आमच्याकडे कोकण साईडला ओल्या नारळामध्येच सगळ्या पदार्थ बनवले जातात, त्यामुळे ओल्या खोबऱ्याचा वापर आमच्या जेवणामध्ये भरपूर असतो. पालेभाज्यांमध्ये सुद्धा आम्ही वरनं ओलं खोबरं टाकलं तर ते खूप छान होतं, त्यामुळे ती लागतंही छान. तर आता बघा आपल्याला ह्या भांड्यामध्ये थोडंसं इथे तेल घालायचं आहे. 1 चमचा मी तेल टाकलेलं आहे आणि आता आपल्याला हे तेल जसं तापेल तसं आपल्याला ह्याच्यामध्ये कढीपत्ता आणि ह्या जो कांदा आहे थोडासा तो टाकायचा आहे, कारण का तो कोकम नाही एवढ्यात टाकायचे, कोकम आपल्याला नंतर टाकायचे. आता हा कांदा जरा चांगला लाल होऊन द्यायचा आहे. तो जर लवकर लाल व्हायला हवा असेल तर थोडंसं मीठ टाकणार मी आणि मग नंतर बाकीचं मीठ जसं लागणार आहे तसं टाकणार आहे. भुजणं जेव्हा आपण करतो बोंबलाचं तेव्हा जरा ह्याच्यापेक्षा जास्ती कांदा टाकला तर चांगला लागतो अजून. त्याच्यामध्ये मी खूप कांदा टाकते, मी ह्याच्यात तसा भरपूर कांदा टाकला नाही आहे. 1 कांदा आहे छोटा, तेवढाच एक छोटा कांदा कापून टाकलेला आहे. आणि मी वाटणात अजिबात ह्याच्यात कांदा, ह्या वाटणात मी कांदा घालतच नाही. हे बघा आता कांदा नरम होत आलाय बघा आपला. अजून एक थोडासा लाल झाला की मग मी ते वाटण घालणार ह्याच्यामध्ये. हे आता ह्याला मी थोडा रस ठेवणार. त्या दिवशी मी तुम्हाला एक चटणी दाखवली होती कांटाची, त्याला कसं मी थलथलीत ठेवलं होतं, म्हणजे अगदी सुकं नाही अगदी हे नाही तसं. पण जर तुम्ही जर बोंबलाचं तसं करताय तर थोडंसं असं सुकंच ठेवलं ना तर ते छान लागतं, म्हणजे भाजीसारखं पण येतं आणि चपातीबरोबर आपण खाऊ शकतो. आणि तेव्हा जर डाळीची आमटी भात आणि ते बोंबलाचं असं भुजणं सुकं केलं आणि फ्राय बोंबील तर खूप छान असा बेत तो होतो. मी एक दिवशी तसा पण बेत सगळा करून दाखवीन तुम्हाला. तर काही बोंबील पटकन अवेलेबल होत नाहीत आणि आज हे होतं तर म्हटलं चला आपण थोडंसं वेगळी, म्हणजे रोज लाल चटणी असते ना तर आज हिरव्या चटणीचं करून दाखवते. ह्याची पण चव ह्याच्यामध्ये छान लागते. हे बघा आता हा झालेलाच आहे ऑलमोस्ट. हे बघा, कारण का मग हा मी का असा एवढा तरी का करायचा, कारण का त्या वाटणामध्ये तो शिजला गेला पाहिजे ना, त्यामुळे तो कचकचीत लागतो. आता हे जे वाटण आहे ते वाटण मी ह्याच्यात टाकणार आहे. हे बघा, ह्याच्यामध्ये आता आपल्याला ऑलरेडी तिखट ओली मिरची असल्यामुळे वेगळं तिखटाचं प्रमाण घ्यायचं नाही आहे. खोबरं आणि ओली मिरची, तर हे जे प्रमाण आहे हे प्रमाण ह्याच्यामध्ये आता थोडं पाणी घालून घेते मी. आणि आपल्याला जर वाटलं की थोडं तिखट कमी आहे तर मग लाल तिखट न घालता ना आपण ओल्या मिरच्या थोड्या मधनं अशा चीर द्यायच्या आणि मग त्याच्यामध्ये सोडायच्या. त्या आतमध्ये तिखटपणा त्या मिरच्यांचा त्याच्यात उतरतो आणि मग आपल्याला जसं तिखट हवं आहे जरा जास्ती, कारण का काही वेळेस कसं आपण वाटण हे करताना आपल्याला अंदाज येत नाही की ओली मिरची काही वेळेस काही मिरच्या तिखट असतात, काही नसतात तिखट. आता मी थोडंसं हे पातळ करणार आहे, जाड झालं आहे, कारण का मला थोडंसं पातळ हे चालणार आहे. तर ते करायचे आपल्याला. काही बोंबील नाही आहेत आपले, हे आपण आज हे टाकलेले आहेत. ते थोडंसं पाणी टाकून मी त्याला हे करते. थोडीशी उकळी येईल मीठ याच्यामध्ये. हे बघा, एवढं ठीक आहे आपल्याला, बास आहे, परफेक्ट आहे. जसं हे होईल कारण का ते सुकणार नंतर थोडंसं. आता आपण ह्याच्यामध्ये थोडी उकळी येऊन द्यायची आणि थोडी उकळी आल्यानंतर मीठ आणखीन
मासे त्यात सोडायचे आहेत आणि वरनंही कोकमं टाकायचे आहेत, म्हणजे कोकमाचा आंबटपणा पण आत उतरला पाहिजे. तर आता जर असं हे ह्याला उकळी येऊन देऊया आपण. थोडं झाकण ठेवलं तर त्याला चांगली उकळी येईल पटकन, म्हणजे आत बघा. ह्याच्यात मी थोडं मीठ टाकते. आधी मी थोडं टाकलं कारण की आपण माशाला पण टाकलेलं आहे मीठ. आणि आता हे मासे आहेत ते मी त्याच्यामध्ये सोडते. आणि हे सोडल्यानंतर मी लगेचच त्याच्यामध्ये कोकमं टाकणार आहे, कारण का कोकमाचा आंबटपणा मासे शिजता शिजता उतरले तर तो लागला तर छान लागतो. तर ही कोकमं आहेत, जरा मी धुते ती बघा. आणि आता ही कोकमं पण त्याच्यात टाकून द्यायची. आता त्याला एक नुसती वाफ हलकी, म्हणजे आता गॅस छोटा करून मी त्याला एक वाफ आणून देणार आहे की आपलं हे कालवण रेडी आहे. हे बघा, मी नंतर तुम्हाला दाखवते. थोडे ते मासे एक 5 मिनिटात मासे शिजतील की आपलं कालवण रेडी होईल. रेसिपी तुम्हाला कशी वाटली, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असेल तर असं काय करायचं बटन आहे ते दाबून बटन तुम्ही सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकन दाबायला विसरू नका. तोपर्यंत ते आम्हाला खूप फायद्याचं करून जातं. तोपर्यंत पुढच्या ब्लॉगला असंच भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा.